वेलकम बॅक टू आवर चॅनल. तुझा नाही, नमस्कार. तर आज आहे व्हॅलेंटाईन्स आणि मी विचार केला की मी यशला काहीतरी सरप्राईज देईन. ही इज अनअवेअर. मला काय सरप्राईज देणार आहे? काय व्हिडिओ चालू व्हायच्या आधी हे सगळं करायचं असतं. आता मी गोरा दिसतोय. तर सरप्राईज हे आहे की तू मला जे व्हॅलेंटाईन्स मध्ये गिफ्ट दिलेस ते मी लावून अख्खा दिवस फिरणार आहे. सी माझा मेकअप छान दिसतोय ना? नाही, हे नाहीये. सो ह्याच्यासाठी हे सरप्राईज आहे की मी फुल डे चांगले कपडे घालून फिरणार आहे. अरे नाना की टांगता रे. काय आपला हे बापरे, फुलं दाखव आपली किती छान दिसत आहेत. हा, आधी सांग ना हे सरप्राईज कसं आहे. ए घबरे, की मी फुल डे चांगले कपडे घालून फिरणार आहे. मी तर फुल डे चांगलेच कपडे घालून फिरत असतो. मग तुझ्यासाठी तर दररोज सरप्राईज असतं. हे चांगले आहेत. तुला नाही वाटत, पण लोकांना वाटतं. माझा मेकअप किती छान वाटतोय. बरं झालं ना मी ह्याच्याकडनं ते घेतलं. तर ओके, मी सांगते. मी कालच हे डिसाईड केलं की बिचाराने माझ्यासाठी एवढं घेतलं आहे तर मी पण ह्याला काहीतरी गिफ्ट देणं बनताय ना. तर मी ह्याच्यासाठी गेस कर, तुला काय वाटतं? कानातले घेतले? नाही, ते घ्यायचंय, आपण नंतर घेऊ. काय घेतलंय? अजून तर मला काय नको. मी तुला व्हेरिएबल नाहीये. व्हेरिएबल नाही आहे. खायचं नाही, खायचं पण नाही, घालायचं पण नाही. मग तू दिवसभर बोलणार नाही माझी? तुला हवाय ते? नाही, मी विचारलं बाबा. शक्यता असू शकते. तुला हवाय? नाही, मला नकोय, मला नकोय. तर मी सांगते, चल टाइम वेस्ट नको करूया, बिकॉज तो येईल आता. कोण? तर मी ह्याच्यासाठी 30 मिनिट्सचं स्पेशल फूट मसाज केलेलं आहे. ही मला बोलली काल की हिच्यासाठी काहीतरी बुक केलंय स्पा बी. मी याला बोलली की जिम वरनं घरी लवकर ये, कारण की मी स्पा बुक केलंय तर कोणतरी घरी पाहिजे ना, तर ह्याच्यासाठी होतं ते. आणि 30 मिनिटचं स्पेशल फूट मसाज ते मी ना हे योगावाला नाही रे, चांगलं केलंय जे प्रेशर पॉइंट दाबतात, ज्याच्याने डायजेशन वगैरे चांगलं. कधी येणार आहे? आता 10 मिनिटात येणार आहे. अरे मग येडी मला बोलायचं, मी आंघोळ करून बसलो यार. मी आंघोळ करून आलो. मी आता मला काय माहिती तू आज काय करतोय. आणि एवढंच नाहीये, अजून 1 आवरचा फुल बॉडी मसाज. दोन मसाज मी याच्यासाठी बुक केलेत. एक स्पेशल फूट मसाज आणि एक बॉडी मसाज. ते पण अभ्यंगवालं, जे प्रॉपर असे स्टोन गरम करून असे पाठीवर ठेवतात, ऑइलचा मसाज देतात. देवाकडे प्रार्थना करतोय मी की एवढी चांगली बायको, एवढी उठ. तर येस, ह्यासाठी मी मसाजेस बुक केले आहे. मला माझ्या मागे लागू नको की माझं पाठ नाही धुवूच. तर माझ्याकडनं असं करून घेते, पाठ बीट दाबून घेते, मग हिला आता बरं. व्हेरी गुड. पण चालेल, मला चालेल. तर आता तो येणार आहे 11 वाजता. त्याच्यानंतर बघूया हा ब्लॉग कसा कुठे जातोय. जाणार कुठे नाही ब्लॉग आपण. बघा मला हे मगाशी वाटलं मोगऱ्याचं एकच मोठं फुल आलं, पण हे सदाफुलीला एवढी फुलं आलीच. पण छान दिसतंय ना, खूप मस्त वाटतंय. कसं वाटतंय तो आज सेटअप करतोय? बरं वाटतंय. मला अजून पण डाऊट येत होता मगाचपर्यंत की तो मला नक्की तुझ्यासाठी आहे की माझ्यासाठी आहे. त्याला विश्वास आहे का मी तुझ्यासाठी कधी असं प्लॅन केलं नाही. नंतर माणूस आल्यावर मला कळालं की ते माझ्यासाठीच आहे. जोरात बोल ना जरा. नंतर माणूस आल्यावर कळालं माझ्यासाठीच आहे. जा आता मजा कर. मी इथे माझी बाकीची कामं, मला जेवण पण करायचंय. जेवण नको सांगायला यार. घरचं जेवण डोकं नाही. मला पण आवडतं घरचं जेवण, पण एवढी कामं असताना ते घरचं पण एक जेवण करणं हे एक्स्ट्रा काम आहे. हिला डोकं नाही की तुला माझ्या हातचं आवडत नाही. ते तर आहेच की मला आवडतं. ते तर आहेच. मी बघ कधी बनवते का, मी मशरूमची भाजी वगैरे बनवून स्वतः खाणार आणि स्वतः. इथे काय लागलंय? पिंपल आलाय. तर आता तुम्ही मला सांगा, मी सकाळी 10ला ऑफिसला निघते, 9:30ला ऑफिसला निघते. त्याच्यानंतर हा 12ला निघतो. त्याच्या
10 ते 12 मधला जो टाइम आहे तेव्हा हा जिमला जातो. बाईला घरी जेवण बनवायला कधी बोलव. मी ऑफिसमधनं ऐक, ऑफिसमधनं यायचा टाइम माझा माहिती नसतो कधी येणार मी. कधी 7:30ला येते, कधी 8ला, कधी 8:30 आणि ट्रॅफिक घोडबंदरचं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर बाई कधी बोलवणार जेवण बनवायला. आणि मग जेवण बनवायला ते भांडी घासते ते आम्हाला आवडत नाही. ते जेवण कसं आवडेल आम्हाला. मग मला असं वाटतं की चल ठीक आहे, थोडासा डाळ भात बनवला, कधी भाजी चपाती बनवली, काय हरकत नाही. अरे कधीतरी ठीक आहे, पण आज एवढ्या मसूर अरे ऐक ना, ऐक ना जरा, ऐक ना मी ऐक जरा, मी ऐक. एवढे मसूर मी धुवायला टाकलेत मसूर. कपडे भिजत घातलेत, मसूर धुवायला टाकलेत. वा 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 वा. एवढे मसूर मी भिजत घातले, त्याचं करू काय मग? अरे ते उद्या कर ना, ते पाण्यातून काढून ठेव. म्हणजे उद्या तर करायचंच आहे. नाही तर एक काम कर, तसं संध्याकाळी ना आपण त्या मसूर मध्ये तिखट मीठ, काळी मिरी, कांदा बिंदा, टोमॅटो कापून आहे ना तसं. आणि आता काय जेवायचं बाहेरचं? हा नाही, मला काल रात्री जेवायचं होतं पण मी नाही जेवलं बाहेरचं. उद्या सॅटर्डे, उद्या मी नाही जेवणार आहे रात्री 11 वाजता. आणि तुम्ही पण ज्यांना टाइम आहे तुम्ही संभाजी मूवी बघून यायचं, म्हणजे सॉरी छावा मूवी बघून याच. एकदा बघायला हरकत नाही, एकदा बघून या. काय व्हॉट इज द प्रॉब्लेम? कळेल आपल्याला काय असतं काय नसतं, जाऊन बघून या. तुम्हाला माहिती जरी असेल तरी बघून या एकदा. एंटरटेनमेंट आपण ह्याच्यावर मूवी जास्त प्रमोट करतो. आपल्याला मूवीचं आलं पाहिजे ना एखादं, की एक दिवस असा विकी कौशल मध्ये उभा राहील आणि तो पण आमच्या ब्लॉग मध्ये सोबत. आम्हाला नाही, मी सांगते तुला, ऐक ना, आम्हाला इन्व्हाइट आलेलं सॉन्ग स्क्रीनिंगचं. त्याच्यामध्ये विकी कौशल येणार होता NMAC मध्ये, पण आम्ही गेलो नाही, ऑफिस होते. आपण तिकडे जा, आपल्याला इन्व्हाइट होता ना, आपण विकी कौशलला इन्व्हाइट करा. तुम्ही या आमच्या ब्लॉग मध्ये या, जरा तुमचा मूवी प्रमोट करायचं, तुम्ही आमच्या ब्लॉग मध्ये या जरा, असं आपण करूया एकदा. ठीक आहे, विकी कौशलला मेसेज टाकतो मी आता. हा टाक. आणि जेवण नको बनवा. मी बनवणार आहे. नाही, मला खायची, भांडी लपवून ठेवेन, गॅस काढून घेऊन जाईन आतमध्ये. मला खायची आहे भाजी. अरे बाबा शिवानी, एवढी कामं असताना नको करू, ऐक ना यार. मग तू कर ना माझी अर्धी कामं. नाही नको, मी करतो तुझे. ठीक आहे, मी जेवण करतो. हा जा, तू मसाज एन्जॉय कर. हे पाहिलेले आहेत मसाज घेऊन, उघड्या म्हणून तो दाखवत नाही. फुल तेलाने माखलेलो आहे मी गाईस, फुल तेल झालेलो आहे मी, फुल तेल. मसाज कसा वाटला? जबरदस्त. थँक्यू शिवानी, थँक्यू. हात मिळून नको ऑइली. तर मी जेवण पण बनवलेलं आहे, आता ते जेवून घेतो, तुम्हाला पण दाखवतो. तो जरा सेटअप आवडतोय, नंतर करतो व्हिडिओ. शिवानी बास, एवढी कामं का? ही मुलगी, आज मी तुम्हाला सत्य परिस्थिती सांगतो, या मुलीची, ही मुलगी सकाळी उठली, हिने 2 ब्लॉग बनवले, हिने माझ्यासाठी तो मसाज वाला बुक केला, हिने चपात्या बनवल्या, हिने भाजी बनवली. किती करणार आहेस? किती करते तुझ्या व्हॅलेंटाईन्स. खूप थँक्यू यार शिवानी. यार भाजी कुठे दाखव, उघड. ही बघा मसूरची, माझी फेवरेट मसूर. थँक्यू यार शिवानी. पटकन जेवण घेऊया. तू नसतीस तर मी आयुष्यात काय केलं असतं. नाही, हे असंच अभद्र तुझ्या तोंडून बोलू नको ग शिवानी, अभद्र बोलू नको. त्रास होतो ग, त्रास होतो, माझ्या काळजाला त्रास होतो. जाऊ दे, तुझा तू ना नाटकात जा. का असे डायलॉग मारत असतो? डायलॉग नाही हे बायको, डायलॉग नाही आहेत हे, अजिबात नाही. शट अप. आणि हा, मी काय म्हणत होती, काय असे एक्सप्रेस आम्ही कधी रील अशी डिसाइड केली ना तर ह्याला ऍक्टिंग नाही जमत. म्हणून आजकाल मी काय करते, ह्याचे जे ब्लॉग्स आहेत ना त्यातलेच असे व्हिडिओज घेते, त्याच्यात ह्याचे एक्सप्रेशन एकदम रिअल. बरोबर, मी नॅचरलीच खूप छान आहे, मी नॅचरलच एवढा भारी ऍक्टर आहे की मी तुम्हाला काय सांगू, काय बोलायचं त्याला. आता ऍक्टर म्हणजे सगळं नकली होतं, बोलत होतं नाही. किती चपात्या खाणार आहेस? मी जास्त. शिवानी केवढं झूम आहे यार, केवढं झूम होतं यार. मग माझा एवढंच चपात्या बघून रडू येतं. बापरे, बस झाल्या 5 खाणार मी. काय झालं? 5 चपात्या खाणार नाही. हे मसूरची भाजी, मसूर जरा जास्त पाण्यात भिजलेले. हे लसूण आणि कैरीचं लोणचं मम्मीने बनवलेलं. प्रथा जशी असते तशी आम्ही तुम्हाला खाऊन दाखवणार आहे की माझ्या बायकोच्या हातचं जेवण कसं असतं. वा. आणि विथ मिरची. नेहमीच असं दे, कारण खूप छान बनवते तू,
वा आम्ही असं मिरच्या अख्ख्या टाकतो म्हणजे त्याचा त्यातला ज्यूस मस्त येतो तिखट तिखट. वा चला जेऊया पटकन. बाय बाय. आईस्क्रीम आलेलं आहे. हे हिचं आईस्क्रीम आणि हे माझं आईस्क्रीम भारी आलं. शिवानी हे घे तुझं साधंवाला आईस्क्रीम. साध्या लोकांसाठी. सर्वात टेस्टी वाला आहे. तुझ्या साध्या लोकांसाठी. साध्या लोकांसाठी साधा आईस्क्रीम. तू कोणता मागवलाय? तू मोठा प्रीमियम ना. हे बर्फापेक्षा आतमध्ये व्हॅनिला वाला जास्त प्रीमियम असतं. प्लीज साधा आईस्क्रीम खा आणि शांत राहा. एक सेकंड गाईज, तुम्हीच सांगा तुम्हाला मँगो आईस्क्रीम विथ व्हॅनिला आवडतं की फक्त मँगो बर्फाचा गोळा? मँगो नाही आहे, कमेंट मध्ये सांगा. सत्य. खा तुझं तू. टेस्ट कर. मला माहितीये काय करणार आहे. जुलाब ना जुलाब. जुलाब ना जुलाब. काय बोललास? शिट, हे नेहमी असं काय येतं? अरे असं म्हणजे हे एक्स्ट्रा दिले त्यांनी साईडला. हा हे आहेच आणि हे एक्स्ट्रा आहे खाली. ह्याच्या पण आत दूध आहे नाही ना? जरा पण मजा नाही त्यांना. हा मला मजा येते. माझं बाजून आहे. आता मस्त व्हॅनिला येणार. काय टेस्ट कळत नाही. नका घेऊ हे. काय दाखवतो. नका घेऊ हे. जर तुम्हाला इच्छा होत असेल घ्यायची आणि खायची नका घेऊ. बोल अमूल बेटर आहे की ते पॉप्सिकल? तुझ्या तोंडून ऐकायचंय मला. खुर्ची घ्यायची आणि स्वतः बसायचं ना, एवढं काय आहे? हा माझी खुर्चीवर बसायला कोणी तुला अधिकार दिलाय? असं मला ना कधीतरी बघायचंय की असे डोळे आत टाकले की कसं, म्हणजे तुला तुझे डोळे असे फिरवायचे आणि तू मला सांग की ब्रेन आतून कसा दिसतोय. अशी खूप इच्छा आहे माझी आत. माझ्या पण भरपूर इच्छा आहेत. होतील पूर्ण एक दिवस. पण माझं तेच म्हणणं आहे की खुर्ची माझ्यासाठी घेतलेली शिवानी माझी. शिवानी मी घेतलेली. शिवानी मी केलेला एनरोल. हा तू केलेला एनरोल. हिला मी बोललेलो एनरोल कर खुर्चीसाठी. मला खुर्ची पाहिजे. कंपनीची खुर्ची. जस्ट शडाप. मी हिला बोललेलो दादागिरी. हा तर आम्ही आलेलो आहे आता. वाव काय अँगल आहे. माझे अँगल म्हणजे एवढं सुंदर असतात अँगल. बाप रे म्हणजे कायच म्हणायचं आता. इकडे ना एंड करूया आपण. ये मी खराब लाइटिंग मध्ये येत नाही. ये तर आता आम्ही हा व्हिडिओ एंड करायला आलेलो आहोत. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा की यश बाबा की जय. आणि छावा नक्की बघायला जा. आता जेव्हा ही व्हिडिओ येईल तेव्हा तो जर मूवी थिएटर मध्ये असेल, व्हिडिओ मंडेला येईल. हा मग तोपर्यंत थिएटर मध्ये असणार आहे तो मूवी. तर तुम्ही नक्की जा बघायला. टाइम असेल ऑफिसच्या आधी जा, ऑफिसच्या नंतर जा. पण येस तर तुम्ही पण जा नक्की आणि कमेंट करून सांगा कसं आहे. मीच बनवलाय. किती तुम्हाला माहितीये का ह्याचा ना हेअरकट कसा केलाय माहितीये? चल चलो फिर मिलते हैं दोस्तों. असा टोप घातलाय आणि इथून असे केस कापलेत, इथून असे केस कापलेत. हे बघा असा. हे कबूतर टोप घालून केस कापून येतो. जरा सांगते चांगलं. हे हाथ न उठाने का मेरे पे. पहिले बोलेला आहे. बाय बोल बाय.